मित्रांनो, पाहूया एक बुद्धिमत्तेमधील कूटप्रश्न. इथे पहा 7, 4, 3, 6, 9, 10, 5, 3 आणि इथली संख्या काढावायची आहे. मधली संख्या जी आहे या त्रिकोणातील ती संख्या मोठी आहे. तर आता आपण पाहूया इथे काय केलेलं आहे. 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 गुणिले 2 28, 28मध्ये 2 मिळवायचे 30 झाले. तर बघूया आपण 7 अधिक 4 अधिक 3 हे झाले 7 आणि 4 11 आणि 3 14, 14 गुणिले 2 केला, 14 गुणिले 2 ते झाले 28 आणि 28मध्ये 2 मिळवले तर ते झाले 30. आपली मधली संख्या आली. त्यानंतर 6 आणि 1 7, 7 आणि 9 16, 6 अधिक 9 अधिक 1 बघा 9 आणि 1 10 आणि 6 16, 16 गुणिले 2 जर केलं तर ते झालं 32 आणि 32मध्ये 2 मिळवले संख्या आली 34. त्याच पद्धतीनं इथे पहा काय करावं लागेल आपणाला. तर 24 ही संख्या येण्यासाठी 5 आणि 3 8, 8मध्ये कोणती संख्या मिळवावं लागेल. तर इथं पर्याय घ्या. 8मध्ये जर 2 मिळवलं आपण ते झाले 10, 10 गुणिले 2 केलं तर झाले 20, 20मध्ये 2 मिळवले तर ते झाले 22. त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. त्यामुळे हा तर मोठा आहे 5 आणि हा पण 4 मोठा आहे. त्यामुळे 3 ही संख्या घेऊन आपण पाहूया. बघा 5 अधिक 3 हे झाले 8, 8 अधिक हा पर्याय जर घेतला ह्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शनवरून सोडवावं लागेल. पर्याय वापरून पर्याय पद्धत वापरावी लागेल. 3 8, 5 आणि 3 8, 9 10 11 हे झाले 11, 11 गुणिले 2 जर केलं तर झाले 22 आणि 22 अधिक 2 बरोबर 24. 24 म्हणजे आपली ही मधली संख्या आलेली आहे. पण पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे. तर आपण इथं काय घेतलेला आहे 3 आपण इथे घेतलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे.